किती गोड लोकेशनला आणलंयस मला. हो ना. चंद्र तर काय दिसतो यार. चंद्र तर काय दिसतोय ना यार. एक मिनिट, काय करतोयस? खिडकी बंद करतो. का? काय तर चंद्र म्हणेल हनीमून काय दिसतोय यार. शी. प्रिया, एक बोलू? दोन बोल. खुदा जब शायरी पे आ जाता है ना तो तुम्हारे जैसा चांद बनाता है. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. आणि माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. कसं वाटतंय लोकेशन? खूप सुंदर. हो ना. काय म्हणाली होतीस? मला असंच लोकेशन हवंय, एकदम असं जंगलाच्या मधोमध, शहरापासून लांब, जिथे कुणीच नसेल, फक्त तू, मी आणि अथांग असा पसरलेला निसर्ग. आलो निसर्गात. एवढी मेहनत घेतली माझ्या सोन्याच्या बाळांनी. सोन्याचं बाळ. बर बर. आवडलं ना पण लोकेशन? खूप आवडलं. हे बघ केवढी शांतता आहे बघ इथे. ही धडधड मला इथे बसून ऐकू येते. या शांततेत काय गाढ झोप लागेल ना. झोपायला आली तू? मग काय करायला आलोय आपण इकडे? मी तर बाबा झोपणार आहे. मी तर झोपायला आले. तू झोपणार आहे? हो, मी तू झोपणार आहे? मी झोपणार आहे. तू झोपणार आहे? हो हो. मी तुला झोपू देणार आहे. हा. एवढा काय झालं? तुला रातकिड्याचा आवाज आला? हो है ना. जंगल येणारच. हा. नाही जंगलातून नाही येत आहे, आतून येतोय. रूम मधून येतोय. हा असेल एखादा किडा आतमध्ये. हा ना. हा ठीक आहे ना. एवढं काय त्यात? नाही मला थोडा इरिटेट करतो रातकिड्याचा आवाज. हा. अरे ठीक आहे इग्नोर करूया आपण. हा पण मला जनरलीच आवडत नाही रातकिड्याचा आवाज. म्हणजे तुला माहिती तसं शूज असा असा करतो ना आपण तो, किंवा कामवाली जेव्हा भांडी घासते तेव्हा तो भांड्यांचा आवाज होतो ना. कळत कस्तरी होतं असं, असं कस्तरी होतं मला त्या आवाजाने. कळतंय मला. आहे हा रातकिडा. आहे पण ठीक आहे म्हणजे. उठ उठ एक मिनिट बघूया आपण जरा. अरे. उठ उठ. मला येतोय आवाज इथनच कुठेतरी. हे बघ आहे. सॉरी आहे. हा कुठेतरी आहे. असेल. ते बघ बंद झाला. हा गेला असेल तो किडा. बाहेर गेला असेल. हा ना. बस. मला वाटलं आतमध्ये आहे म्हणून मी एकदम हे झालो रे, कारण त्रास होतो त्या आवाजाचा. हा तर कुठे होतो आपण? पुपू. बर. हा. मला हे सरप्राईज खूप आवडलं. हो ना. हो. तू स्पेशल आहेस ना म्हणून तुझ्यासाठी इतकं स्पेशल. मी पण तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आणलं. हो. काय? लाईट बंद कर. काय? लाईट बंद कर ना. घड्याळ्यातलं रेडियम दाखवणार आहेस ना? पृथ्वी लाईट बंद कर ना. करतो. आहे रातकिडा आहे. हो, गेला नाही. आहे रातकिडा आहे. आहे. इथं ना. थांब एक मिनिट. ऐक असू दे आपण ना तो इग्नोर करूया. हे बघ मलाही ऐकू येतोय. हा ना? पण ना कानांना सवय झाली की काही वाटत नाही. नाही अरे पण काय होतं ना, नेमकं आपण काहीतरी महत्वाचं बोलतो आणि रातकिडा येतो आणि किरकिर. अरे मला येतं. तो इथे कुठेतरी अडकला मी काय असेल, म्हणतो ऐक त्याला ना, आपण एक बाहेर काम जायचं करू. असेल. नाही थांब, मी ना रूम सर्व्हिस वाल्यांना फोन. अरे ऐक ना पृथ्वी. हॅलो. हा रूम सर्व्हिस. हा कॉटेज नंबर 3 मध्ये एक माणूस पाठवा ना प्लीज. हा थँक्यू. अरे ती काय करणार आहेत आता येऊन? अरे त्यांच्याकडे ते स्प्रे असतात ना, ते किडे मारतील, पळवतील ते. अरे पण तू असला तर तुला काय फरक पडतोय? अरे मला पडतो. इतकं लक्झरियस हॉटेल आहे, आपण एवढे पैसे दिलेत आणि हायजीन नको बेसिक. एक रात किडा आहे. हायजीन आहे. सगळं व्यवस्थित आहे. तो मला वाट थांब. सर काय झालं? बोलवलं? हा काय झालं सर? डोळा मारण्यासारखं काय आहे त्यात? नाही सर, माझा प्रॉब्लेम आहे सर. हा डोळा माझा लवतो सर.
हसण्यासारखं काय आहे पण त्यात आता सर इकडे मला वाटलं तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यालाच भेटाल पण तुम्ही मला आत्ताच बोलवलं सर. अरे काय झालंय रूम मध्ये ना रातकिडा घुसलाय. ए ए ए काय एवढ्या फालतू करण्यासाठी मला बोलवलं सर तुम्ही. हो पण आता हे बोलवलंय. फालतू कारण आहे. ऐक ना काय आहे ना रातकिडा आत आहे त्याच्या आवाजाचा मला त्रास होतोय आणि अगदी कर्कश आवाज आहे त्याचा. तो रातकिडा आहे सर, सोनू निगम नाही आहे सर. जाऊ दे जाऊ दे. किती उद्धट बोलतोय. नाही नाही, नाही, नको sir. नको शांत हो. आय एम सो सॉरी सर, सो सॉरी सर, सो सॉरी. एक काम करूया सर, मला दाखवा सर, आवाज दाखवा. नाही म्हणजे येत होता पण हा, तो आता नाही येत हा. म्हणजे काय होतंय की आम्ही जवळ आलो की रातकिड्याचा आवाज येतोय. काय बोलला सर? आम्ही जवळ आलो की रातकिड्याचा आवाज येतोय. मग सर एक काम करूया, तुम्ही दोघं जवळ या सर, मी बघतो सर. डोळ्यावर हात ठेवून सर. अरे काय मूर्ख आहेस का तू? काय वाटेल ते बडबडतोय हा माणूस. आम्ही जवळ यायचं तू बघणार इथे उभं राहून. नाही सर, तुम्ही काही बोलताय सर, तुम्ही मला रातकिड्या पकडायला सांगताय सर. एवढ्या मोठ्या कॉटेजमध्ये रातकिड्या पकडणं म्हणजे या स्किटमध्ये पंच पकडण्यासारखं आहे सर. कळलं?